हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. तिने लगेच फोन डिस्कनेक्ट करून तो उशाच्या खाली ठेवला आणि घाबरून म्हणाली, भाऊ, आपण इथे? अखंड आत चालत येत म्हणाला, का? मी इथे येऊ शकत नाही का? त्याचे शब्द ऐकून रिद्धीच्या चेहऱ्यावरून जणू रक्तच वाहून गेले. ती पटकन उठली आणि जबरदस्तीचा हसू करत म्हणाली, काय बोलता आपण भाऊ? आपण इथे याल तर कोण थांबवणार? फक्त आपण माझ्या रूममध्ये कमी येता म्हणून मला थोडं आश्चर्य वाटलं. आपण ठीक आहात ना? म्हणजे काही काम होतं का? अखंड शांतपणे तिच्या अगदी जवळ उभा राहिला आणि तिच्या हाताकडे पाहू लागला. हातावर हलकासा जळाल्याचं निशाण होतं, कारण तिने ज्या पद्धतीने सूपचं बाऊल स्वतःवर ओतलं होतं त्यात तिच्या हातावर फार कमी सूप पडले होते. पण वरून पाहताना असं वाटत होतं की हातावर खूप मोठी भास झाली आहे. तिच्या हाताकडे पाहता पाहता अखंडच्या नजरेसमोर मूनचा हात येऊन उभा राहिला, ज्यावर खोल जळालेले फोड, पाण्याने भरलेले व्रण. खरंच भयानक. अखंड तो दुःख जाणू शकत नव्हता, पण मूनचा त्रास तो समजू शकत होता. इतका कठोर तो नव्हता की समोरचं दुःख त्याला दिसलं नाही. तो काही बोलणार इतक्यात रिद्धी उदास चेहऱ्याने म्हणाली, आता माझा हात बरा आहे भाऊ. म्हणजे? मूनने मला जाण्यात काही कमी ठेवली नव्हती, पण देवाची कृपा म्हणून माझा हात वाचला. पण मला खूप भीती वाटते भाऊ. माहीत नाही ती मुलगी पुढे माझ्याबरोबर अजून काय करेल? अखंड निर्विकार चेहऱ्याने विचारलं, तुझा हात खरंच मूनने जाळला? तो प्रश्न ऐकून रिद्धी चकित झाली. ती अडखळत म्हणाली, काय? काय म्हणताय भाऊ? अखंड तिच्याकडे सरळ खोल नजर लावून म्हणाला, रिद्धी, तू इतकी मूर्ख नाहीस की माझं बोलणं तुला समजणार नाही. मी सरळ प्रश्न विचारलाय, सरळ उत्तर दे. तुझा हात खरंच मूनने जाळला? अखंडचा प्रश्न ऐकून मून तिथून निघून गेली. रिद्धीच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिला कळेना काय उत्तर द्यावं. अखंडने पुन्हा विचारलं, सांग रिद्धी, हा हात मूनमुळे जळाला? रिद्धीने ताबडतोब दुखल्यासारखं चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाली, आपण माझ्यावर शंका घेत आहात का भाऊ? म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? आपल्या डोळ्यासमोरच तर मूनने माझ्यावर सूप टाकलं. तुम्ही पाहिलंच होतं ना ती कशी हुशारीने मला जाळण्याचा प्रयत्न करत होती. जरी ती पूर्ण यशस्वी झाली नाही तरी, आणि तुम्ही मला विचारताय की हात मूनने जाळला की नाही? अखंड व्यंगात्मक हसला आणि पुन्हा विचारलं, शेवटची वेळ विचारतोय, खरंच तुझा हात मूनने जाळला? त्याचं ऐकून रिद्धी अजूनच हादरली. इतकं सांगूनही तोच प्रश्न म्हणजे काहीच तरी बिनसलं होतं. ती काही बोलू शकत नव्हती, म्हणून आणखी रडू लागली आणि ओरडत म्हणाली, हो हो भाऊ, मी खोटं बोलत होते. हा हात मूनमुळे नाही, माझ्याच चुकीमुळे जळला. पण याचा अर्थ असा नाही की मून निरपराध आहे. तिच्यामुळे आपल्या दोघांच्या आयुष्यात किती काही उलथापालथ झाली आहे. मला राग येतो तिचा. ती तुमच्याजवळ येते, तुम्हाला बोलण्यात गुंगवते आणि मला तुमच्यापासून दूर करते. त्या रागातून मी स्वतःवरच सूप ओतलं. पण याचा अर्थ असा नाही की मून चांगली आहे. तुम्हाला माहीत आहे तिने काय केलंय. मी फक्त रागात स्वतःवर कंट्रोल ठेवू शकले नाही. पण तुम्हाला माहीत आहे भाऊ,
मी मुद्दाम कधीच काही चुकीचं करत नाही. मी तुमची रिद्धी आहे. तुम्हाला वाटत असेल मी चुकीची आहे तर ठीक आहे, पण मी जाणून बुजून काही करत नाही. रागात माझा ताबा सुटतो आणि असं काहीतरी घडतं. आजही तेच झालं. हे बोलून ती रडत रडत तिकडे चालली. अखंड तसाच उभा राहून तिच्याकडे बघत राहिला. काही वेळ तो शांत असल्याचं पाहून रिद्धी पुन्हा रडत म्हणाली, मला वाटतं यावेळी माझी चूक खूप मोठी झाली. आपण माझ्यावर रागावले आहात ना, कारण मी मूनवर दोष दिला. आपली चूक नाही भाऊ. ती आता तुमची बायको आहे. तिच्याबद्दल आपल्या मनात भावना येणं स्वाभाविक आहे. मलाच तुमच्या दोघांच्या मध्ये येऊ नये होतं. मला माझे रागाचे मुद्दे कंट्रोल करायला हवे होते. बहुतेक मला इथून निघून जावं लागेल. नाहीतर मी तुमच्या दोघांच्या मध्ये अजून समस्या निर्माण करेन. कारण मी जेव्हा मूनला पाहते तेव्हा आपल्या आयुष्यात तिच्यामुळे जे काही झालं ते सगळं आठवतं. हे बोलून ती रडत अखंडकडे पाहत उभी राहिली. अखंड धावतच रिद्धीकडे आला आणि तिचे अश्रू पुसत कठोर पण काळजीयुक्त आवाजात म्हणाला, खबरदार, जर पुन्हा कधी इथून जाण्याची बात केलीस तर एक चापट मारेन तुला. आजपर्यंत मी तुला कधी काही बोललो नाही, पण आज जेव्हा तू मुद्दाम सूपचं बाऊल खाली टाकताना पाहिलंस तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी तुला प्रश्न विचारला याचा अर्थ असा नाही की मला त्या मूनबद्दल काही भावना आहेत. माझ्या मनात तिच्यासाठी कालही काही नव्हतं आणि आजही नाही. तिने जे केलं आहे त्यानंतर मी तिला कधीच माफ करणार नाही. आणि खबरदार, आयुष्यभर पुन्हा कधी इथून जाण्याची गोष्ट काढलीस तर हे घर तुझंच आहे. तू माझा जीव आहेस, माझं लेकरू आहेस. तुझा भाऊ सोडून कुठे जाणार आहेस? हे बोलताना अखंडने रिद्धीचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. रिद्धी अजूनही रडत होती, हुंदके देत. अखंडने तिला लगेच शांत केलं आणि स्वतःच्या छातीशी बिलगून घेतलं. रिद्धीचा असा रडणं पाहून त्याला अपराधी वाटत होतं, कारण त्याला माहिती होतं की तिच्यात थोडे रागाचे मुद्दे आहेत आणि त्यावर इतका मोठा विषय नक्कीच करायला नको होता. तो तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाला, आईस्क्रीम खायला जाशील? रिद्धीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी हसत मान हलवली. तिचं ते हसू पाहून अखंडच्या चेहऱ्यावरही समाधान उमटलं. तो म्हणाला, तू बाहेर पार्किंगमध्ये माझी वाट बघ. मी थोड्याच वेळात येतो. असं म्हणत तो हसतच बाहेर गेला. त्याच्या जाण्यानंतर रिद्धीने एक खोल श्वास घेतला. जर अखंड तिचं ऐकत नसता तर काय झालं असतं कोण जाणे. रिद्धी लगेच बेडजवळ गेली आणि उशाखालून आपला फोन काढला. सुदैवाने फोन सायलेंटवर होता. वर एकाच नंबरवरून जवळजवळ 10 मिस कॉल्स दिसत होते. तिने लगेच दरवाजा बंद केला आणि त्या नंबरवर रिंग केली. समोरच्याने फोन उचलताच तो उतावळा म्हणाला, काय बेबी, तू माझा फोन का उचलत नव्हतीस? रिद्धी घाईघाईने म्हणाली, सॉरी, मी तुझा फोन उचलू शकले नाही कारण माझ्या रूममध्ये अखंड भाऊ होते. देवाची कृपा की त्यांनी मला फोनवर बोलताना ऐकलं नाही. नाहीतर तू कल्पनाही करू शकत नाहीस काय झालं असतं. असो, तुला सांगायला फोन केला की मी त्यांच्यासोबत बाहेर निघते आहे. परत येऊन तुला कॉल करते. बाय. समोरचा काही बोलणार होता पण रिद्धीने लगेच कॉल कट केला. तिने कपडे नीट केले, चेहरा पुसला आणि रूममधून बाहेर पडून सरळ पार्किंगकडे गेली. अखंड आपल्या रूममध्ये पोहोचला. त्याची नजर मूनवर गेली.
ती बेडशीट नीट करत होती. तो तिच्याजवळ जात म्हणाला, माझ्यासोबत चल. मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अखंड तिच्या अगदी जवळ आला. तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ खेचलं आणि हलक्या हसून म्हणाला, काय झालं? एवढं आश्चर्य का? नवरा आपल्या बायकोला कुठे घेऊन जाऊ शकत नाही का? मून हसली आणि म्हणाली, मी तर कित्येक दिवसापासून वाट बघत होते की तुम्ही मला कुठेतरी घेऊन जाल. पण सांगा ना, लॉंग ड्राईव्हला चाललो आहात का आईस्क्रीम खायला? अखंड हसत म्हणाला, तुझी सिंथ सेन्स खरंच मस्त आहे. मून खट्याळपणे हसली. अहो, तुम्हाला माझ्याबद्दल अजून काय माहीत आहे? मी खूप इंटेलिजंट आहे. फक्त तुमच्या प्रेमात माझं थोडं भान हरपलं होतं. म्हणूनच आता तुमच्याशिवाय दुसरे काही सुचतच नाही मला. मून हळू आवाजात म्हणाली. तिचे बोलणे ऐकून अखंड हलकेच हसला आणि म्हणाला, माझ्या असताना तुझ्या डोक्यात माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही येऊ देणार नाही. तर आता निघू का? की माझ्यासोबत कुठेतरी जायला अजूनही भीती वाटते? मून स्मितहास्य करत म्हणाली, नक्कीच, कुठेही चला मिस्टर सिंघानिया. तुम्ही असाल तोवर मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. तिच्या या उत्तरावर अखंडने भुवयावर उचलल्या. ते पाहून मून हसली आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मला काही काळजी नाही. आता निघूया की अजून चौकशी बाकी आहे? हे ऐकताच अखंडने काही न बोलता तिचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन रूमच्या बाहेर निघाला. मूनला चांगलेच ठाऊक होते की अखंड तिला कुठेतरी घेऊन जात असेल तर त्याच्या मनात काहीतरी नक्कीच चाललेले असते. पार्किंग एरियात पोहोचताच मूनची नजर समोर उभी असलेल्या रिद्धीवर गेली आणि ती पाहून तिचे मोठे डोळे झाले. दुसरीकडे रिद्धी ही अखंड आणि मूनला एकत्र पाहून दचकली होती. तिला वाटले होते की अखंड फक्त तिलाच नेणार आहे, पण अखंड तर मूनला सोबत घेऊन आला होता. हे रिद्धीला अजिबात पसंत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, पण सध्या तरी ती नखरे करू शकत नव्हती. मोठ्या कष्टाने अखंडचा विश्वास परत मिळवला होता. या क्षणी ती जर काही गोंधळ घालत बसली तर अखंडला शंका येईल. कदाचित तो तिच्यावर रागवेल, जे ती परवडूच शकत नव्हती. म्हणून ती शांतपणे मागच्या सीटवर बसली. अखंडने मूनकडे पाहिलं आणि ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. थोड्याच वेळात गाडी सिंघानिया मेन्शनच्या बाहेर पडली. काही मिनिटांनी गाडी एका आईस्क्रीम पार्लरसमोर थांबली. तिघेही अखंड, रिद्धी आणि मून गाडीतून उतरून पार्लरमध्ये गेले. त्या दरम्यान एक माणूस त्यांच्या गाडीचा मागोवा घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक बेसूर डेव्हिलरसारखी स्मित होती. तो फोनवर कुणाशी तरी बोलत म्हणाला, आज तो आपल्या बायको आणि बहिणीसोबत बाहेर फिरायला आला आहे. सांग, गोळी कोणावर चालवायची? फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला. त्याच्यावर नाही, त्याच्या सर्वात जीवाभावाच्या व्यक्तीवर, म्हणजे त्याच्या बायकोवर. गाडीतील माणूस गन हातात घेत म्हणाला. समोरचा लगेच म्हणाला, नाही, त्याला सर्वात जास्त प्रेम बायकोवर नाही, त्याच्या बहिणीवर आहे. पण मी तर ऐकलंय की तो आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करतो. तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. मागोवा घेणारा माणूस आश्चर्याने म्हणाला. समोरचा हसला.
तो लोकांना जे ऐकू द्यायचं ठरवतो तेच ते ऐकतात. पण मला खरी गोष्ट ठाऊक आहे. अखंड सिंघानिया या जगात दोनच लोकांवर मनापासून प्रेम करतो. एक म्हणजे त्याची बहीण रिद्धी आणि दुसरं, तो बोलता बोलता थबकला. तेवढ्यात गंधारी माणूस गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि म्हणाला, मला याचा काही फरक नाही की अखंड सिंघानिया कोणावर प्रेम करतो. मला फक्त माझ्या पैशाशी मतलब आहे. आजच रिद्धीचं काम तमाम होईल. फक्त माझे पैसे माझ्या घरी पोहोचव. समोरचा शांत आवाजात म्हणाला, तू माझं काम कर. तुझं काम आपोआप होईल. कॉल तत्क्षणी कट झाला. गन हातात पडलेला माणूस आईस्क्रीम पार्लरच्या अगदी समोर उभा राहिला. त्याची नजर एकटक पार्लरच्या दरवाजावर खिळली होती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत बाय.